नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आता आहे गोव्यात आणि आज आपण बघणार आहे पणजी शहरातील करंट सिच्युएशन आणि करंट कंडिशन. मे महिन्याचं एंडिंग चालू आहे आणि पाऊस पण सुरू झाला आहे गोव्यामध्ये. आता आहे कसिनोच्या पॉईंटजवळ. हे आहेत गोव्यातील कसिनो. गोव्यामध्ये पावसाची सुरुवात पण झालेली आहे आणि इथं ही पब्लिक ट्रान्सपोर्ट फेरी आहे बघा. पब्लिक ट्रान्सपोर्ट फेरी हा मेन रोड आहे पणजी शहरातील आणि इथंच मेन रोडलाच कसिनोचा लेन आहे. इथं फेरी येते बघा, पब्लिक ट्रान्सपोर्ट फेरी आहे, फ्रीमध्ये सर्विस आहे. फेरी आल्या बघा, जस्टच फेरी आलेलं आहे. लोक सगळी उतरायला जातात. ह्या साईडला ऑफिस आहे, डेल्टिन रॉयलचं ऑफिस आहे आणि पुढं पण बिग डॅडीचं वगैरे ऑफिस आहे, ते दाखवतो. ही बिल्डिंग बघा, ही किती ओल्ड आहे आणि एकदम कलर वगैरे दिला आहे. मस्त बिल्डिंग आहे बघा. या बिल्डिंगला लागूनच सगळ्या इकडं जुन्या बिल्डिंग आहेत बघा, पण सगळ्या चालू आहेत. शॉप्स वगैरे आहेत, जुन्या आहेत खरं, सगळ्या चालू बिल्डिंग आहेत. आणि इथं समोर आहे बिग डॅडी कसिनोचं ऑफिस आहे. तर गोव्यामध्ये वातावरण बघा कसं आहे, एकदम असं ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. 2 दिवस झालं पावसाचं वातावरण आहे गोव्यामध्ये. असं म्हणजे ऊन वगैरे काय नाही आहे, आता पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे 2 दिवस. सकाळपासून आता संध्याकाळचे 5 वाजल्यात तरी पण असं एकदम शांत वातावरण आहे. तरी गरमी पण आहेच, काय गरमीचं प्रमाण काय कमी नाही, गरमी भरपूर आहे. त्यामुळं पाऊस जरा लवकर चालू आहे पाहिजे, गरमीचं प्रमाण जरा कमी तरी होईल. काल एकदाच रात्रीच पाऊस लागला आहे, त्यामुळं गरमी परत वाढली आहे. इथं आहे बिग डॅडी कसिनो ऑफिस इथं आहे आणि इथं आहे डेल्टिन रॉयलचा कसिनो. खूप मोठा कसिनो आहे बघा हा पण. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यात आणि परत आणि बातम्या अशा आल्यात की कोल्हापुरात पण बातमी होती, पेट्रोल आणि डिझेल काहीतरी टू व्हीलरवाल्यांना 200 रुपये आणि 4 व्हीलरवाल्यांना 500 रुपये पेट्रोल एवढंच मिळत आहे. परंतु गोव्यामध्ये तसं काय नाही आहे. इथं पेट्रोल पंप आहे बघा, गर्दी वगैरे काय नाही आहे आणि तुम्हाला लागेल जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल इथे मिळालं आहे. गोव्यात अजून तसं काय प्रॉब्लेम आलेला नाही पेट्रोलच्या बाबतीत. आता मी चाललो आहे पणजीतील एक फेमस ठिकाण फॉन्टेनन्स लेन. तर तिथं बघूया जाऊन माहोल कसा आहे, टुरिस्ट वगैरे काय गर्दी वगैरे काय आहे का नाही. एक नंबर ठिकाण आहे गोव्यातील पणजी शहरामधलं. मस्त ठिकाण आहे, फोटोशूट वगैरे करायला भारी वाटते. आणि बिल्डिंग वगैरे एकदम जुन्या टाईपच्या बिल्डिंग आहेत बघा की, आणि एकदम कलरफुल बिल्डिंग आहे तिथं. इथं आहे फेमस जोसेफ बार, एकदम ओल्ड बार आहे आणि फेमस आहे, खूप फेमस बार आहे. एक नंबर लोकेशन आहे बघा. आज बुधवार आहे तरी पण एवढी गर्दी आहे टुरिस्टची की नाही, काय कमी नाही बघा. टुरिस्ट गोव्यामध्ये एकदम गर्दी झाली आहे, एकदम फुल्ल गर्दी आहे. ही गल्ली बघा, खास फोटोशूटसाठी लोक तिथे येतात. सॅटर्डे संडेला एवढी गर्दी नसते, तेवढी आज गर्दी आहे इथं. सगळ्या टुरिस्ट व्हेकल आहेत बघा. या आता इथं या गल्लीमध्ये जरा फोटो वगैरे काढायला ते अलाउड केलेलं नाही आहे, कारण की टुरिस्ट वगैरे म्हणून ते जरा गोंधळ वगैरे चालू असते.
त्यामुळं इथल्या लोकलच्या लोकांनी जरा हे केलेलं आहे, फोटो वगैरे काढायला अलाउड केलं नाही आहे. तरी पण लोक काढतातच फोटो देऊन. भरपूर गर्दी असते इथे. तर मित्रांनो, तुम्ही पण गोव्याला याचा प्लॅन करत असाल तर लवकरात लवकर गोव्याला या, कारण की पाऊस चालू होणार आहे. त्यामुळं आता हा मेचा एंडिंग आहे, त्यामुळे लवकरात लवकर गोव्याचा याचा प्लॅन करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जस्ट मी आता पणजीमधील सिच्युएशन आणि करंट कंडिशन दाखवली आहे. मे महिन्यातील करंट कंडिशन दाखवली आहे. आणि तर आता हा व्हिडिओ मी इथंच समाप्त करतो आहे. भेटूया आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.